हॅलो स्टुडंट्स, आज हांव नवीन चॅप्टर घेवन येयला. दॅट इज अमायन्स. हो चॅप्टर कंपेरेटिवली धाकटो इफ यू कंपेर इट टू द रिमेनींग चॅप्टर्स ऑफ द ऑर्गॅनिक केमिस्ट्री, आनी इजी सुद्दां. हो चॅप्टर हेजे क्वेश्चन्स कशे विचारले वयता एग्जामीक, खूब ट्विस्ट एंड टर्न करून विचारले वचना. हितून तो स्कोप ना खूब ट्विस्ट करून विचारपाचे, आनी क्वेश्चन सदांच स्ट्रेट आसता. हितून थोडी रिएक्शन कंडिशन्स थोडे याद दवरले जाल्यार हो बरे तरेन तुमी आन्सर करूंक शकतली. खुबश्या भुरग्यांनी कमेंट्स केल्ले. ओके. थोड्या भुरग्यांनी सांगलेले की तांकां म्हाजे विडियोज खूब आवडटा, आनी थोड्यांनी मॅसेज सुद्दां केल्ली पर्सनली की तेंचे कॅमिस्ट्रीचें प्रेपरेशन खूब बरें चल्लां आफ्टर वॉचिंग माय विडियोज. आनी म्हाकाय बरें दिसता की आय एम एबल टू गिव बॅक टू द सोसायटी. I would like to thank all my students from the YouTube community for always appreciating the content, okay, and or giving suggestions. I also appreciate many students give me a suggestions or demanded that they want which chapter in what format, how they want it. So your inputs or your suggestions helps me lot to understand what exactly our students community of Goa wants from YouTube. Okay, so please keep commenting, please like, share and subscribe so that I can come with a good content like this. Thank you. हांगा फर्स्ट क्वेश्चन विचारला, टोल्यून घेतले जाल्यार आनी तेजेर कॉन्सन्ट्रेटेड HNO3 घातले. कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आनी फेरीक HCl. आतां फर्स्ट ऑफ ऑल आमकां कळपाक जाय टोल्यून म्हणजे कितें तें, लायक हाव टोल्यून लुक्स. सो टोल्यून म्हटल्यार मिथायल बेन्झीन. टोल्यून म्हटल्यार इट इज दिस मिथायल बेन्झीन. हेका टोल्यून म्हणटा. दुसरें नांव हेजें मिथायल बेन्झीन. हे याद धरपाक जाय नांव. सो एग्जामीक कितेंय विचारपाक शकता न्ही, लायक टोल्यूनूय दिवंक शकता, मिथायल बेन्झीनूय दिवंक शकता. आनी हांगा रिएजंट दिला तेंच्यांनी कॉन्सन्ट्रेटेड HNO3. द रिएजंट गिवन इज कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आतां सगळ्यान पयलीं आमकां कळपाक जाय की हें इलेक्ट्रोफिलीक एरोमॅटीक सबस्टिट्यूशन म्हटल्यार हांगा कितें जाता ह्या रिएक्शनान, ही दोगांय जाणां हो कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आनी कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 रिएक्ट जावन एक आमकां इलेक्ट्रोफायल मेळटा. दॅट इज NO2 plus. This is the electrophile which is generated by using these reagents. हे reagents कसले? हे reagents घातले हांगा, that is नायट्रेटिंग एजंट्स, म्हणजे हांगा नायट्रेशन जातलें. आतां हो ग्रूप आसा हांगा, हो ग्रूप आसा तो ऑर्थो पॅरा डायरेक्टींग. ऑर्थो पॅरा डायरेक्टींग म्हटल्यार इनकमींग इलेक्ट्रोफायल इधर ऑर्थोचेर वयतली नाल्यार पॅरा पोजिशनाचेर वयतली. सो पॅरा सगळ्यान चड स्टेबल आसता. पॅरा म्हटल्यार हे पोजिशन. पॅरा कशें कावंट करप, हे CH3 जाल्यार तुजी NO2 इलेक्ट्रोफायल जनरेट जाल्ली ती हांगा येतली पॅरा पोजिशनाचेर. रायट. पॅरा म्हटल्यार कितें, सपोज हांगा आसा जाल्यार ऑर्थो, सपोज हांगा आहा जाल्यार मेटा रिलेशन तें, आनी हांगा आसा जाल्यार पॅरा. आतां फुडें कितें घाला की Fe आनी HCl घातला. Fe घातला आनी HCl म्हटल्यार हे जे हो जो रिएजंट घातला हांगा, हो रिएजंट तो रिड्युसींग एजंट. वॉट इट डज इज द रिडक्शन. दीस इज वॉट अ रिड्युसींग एजंट. रिड्युसींग एजंट म्हटल्यार हे NO2 आसा पळय ते रिड्यूस जातले. आतां रिडक्शन म्हटल्यार कितें, देर आर डिफरंट डेफिनेशन्स ऑफ द रिडक्शन. हे NO2 इज गेटिंग कन्वर्टेड टू NH2. म्हणजे हे दोन जे ऑक्सिजन असले हांगा, हे दोन ऑक्सिजन असले ते तुवें काडून हायड्रोजन, मिन्स रिमुवल ऑफ ऑक्सिजन एंड एडिशन ऑफ हायड्रोजन, हेका म्हणटा रिडक्शन. आनी हे कितें जालें, रिड्युसींग
हो तुमचो रिड्युसिंग एजंट तो NO2 रिड्यूस करता NH2, right? This is what you get. And what is the name of this? The name of this is 4-amino toluene. 4-amino toluene. हे दिला न्ही, थंय दिला अमिनो टोल्युइन. पळय स्टुडंट्स कशें आसा, हे एग्जाम्पल हे रिएक्शन अशें येतलें अशें ना एग्जामीक. ते एक स्टेटमेंट फॉर्मान सुद्दां आसपाक शकता. स्टेटमेंट फॉर्मान म्हटल्यार like toluene is reacted with concentrated HNO3 and H2SO4 gives you product A. Then product A is reacted with Fe and HCl. हे अशें सुद्दां एका फॉर्मान आसा जाल्यार तुमकां हे करपाक जावपाक जाय. फक्त याद धरा हांगा इलेक्ट्रोफायल बेन्झिनाचेर सबस्टिट्यूट केल्ली आसता. इट इज इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटीक सबस्टिट्यूशन. इट इज वॉट? इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटीक सबस्टिट्यूशन. एरोमॅटीक सबस्टिट्यूशन हे त्या रिएक्शनाची कॅटेगरी ऑर नांव याद धरा. अशें सुद्दां कॉन्सेप्ट तुमी केले जाल्यार तुमकां तुमच्या नीट आनी JEE एग्जामीन सुद्दां बरें हेल्प जातलें. इतकें सुद्दां तुमकां खबर आसा जाल्यार. नेक्स्ट रिएक्शन हांगा विचारला, कंपाउंड दिला, हो कंपाउंड दिला, मागीर ब्रोमीन घातला, आल्कोहॉल घातला. सी कशें आसता, ऑर्गेनीक रिएक्शन शिकता न्ही तेन्ना आमकां फर्स्ट ऑफ ऑल आयडेंटिफाय जावंक जाय की रिएक्शन कितें विचारलां. तें आमकां रिएक्शन आयडेंटिफाय फर्स्ट जावं. बेजीक म्हणटा हांव. बेजीक म्हणजे कशें, जेन्ना तुमी सादो बोर्ड एग्जामीचें आन्सर करता तेन्ना तुका खूब डेप्थ नाका. तेन्ना तुमकां जस्ट रिएक्शन आयडेंटिफाय जालें आनी त्या रिएक्शनान कितें जाता मेकॅनिजम सुद्दां खबर ना जाल्यार जाता. कळ्ळें? सो हो कंपाउंड असो आसतलो. लायक इफ आय रायट दीस ओपन चेन स्ट्रक्चर, ओके, ओपन करून बरयत जाल्यार आमकां कितें दिलां हेंच्यांनी सारको CH3 CH2 C डबल बॉन्ड O NH2 म्हणजे हेका म्हणटा आमी अमायड ग्रूप. दीस इज अमायड. आनी हांगा घातला ब्रोमीन आनी NaOH बेज घातल्या. आतां कशें आसा, आनी आल्कोहॉलीक घातला हेंच्यांनी. आल्कोहॉलीक आल्कोहॉलीक फुडें तुमकां कंपाउंड P मेळटा. ते म्हणटा कंपाउंड P मेळटा. हांव P म्हणून बरयना, म्हाका एक्चुअल प्रॉडक्ट बरोवपाक जाय हांगा. ओके, हांगा आमी P बरोवया. आनी प्लस तुका दुसरो मेळटा तो Na2CO3 Na2CO3 प्लस NaBr आनी H2O. आतां हे सेम रिएक्शन तुमी सपोज हितून पळयलें NCERT बुकार, NCERT टेक्स्ट बुकान, आनी जेन्ना आमी स्कुलान शिकता तेन्ना कशें दिलां तें रिएक्शन सिंपल अशें दिलां. R C डबल बॉन्ड O NH2, रायट. ब्रोमिनाच्या जाग्यार ब्रोमीन घेतला. फक्त बेज आसा NaOH, हांगा NaOH घेतला पण थंय घेतला 4 मोल्स ऑफ KOH घेतला. आनी प्रॉडक्ट सुद्दां तुमकां एक अमायन मेळटा R NH2 अशें बरयता. आनी मागीर तुका इन्स्टेड ऑफ Na2CO3 तुका मेळटा K2CO3. ऑब्वियसली हांगा KOH घेतला म्हणून तुका K2CO3. NaOH घेतलेले हांगा जाल्यार तुका Na2CO3 मेळटलें आसलें. आनी KBr मेळटा पळय हांगा प्रॉडक्ट. अशें रिएक्शन दिलां हें. खूब फावटी भुरग्यांक आयडेंटिफाय जायना. शिकलेली आसता, तुमी सगळ्यांनी रिएक्शनां बाय हार्ट मारलेली आसता सारकी, पण तुमकां याद जायना एग्जामीच्या टायमार हे रिएक्शन खंयचें तें. आतां हे रिएक्शनाचें नांव जावन आसा, लायक तुमी कमेंट करून सांगूंक शकता. पॉज करून व्हिडिओ मातसो वेळ पळया आनी कमेंट करा. कितें आसता, एक्टीव लर्निंग. एक्टीव लर्निंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे जे तुमी एक्टीव पार्टिसिपेट करून शिकता, व्हिडिओ पॉज करता आनी आन्सर करता केन्ना केन्ना हांव क्वेश्चन विचारता तेन्ना तुमी एक्टीव उरता, तुमी चिंतता, तुमी याद करता रिएक्शन. दॅट हेल्प्स बेटर, लायक दॅट हेल्प्स यू टू प्रिपेर बेटर फॉर द एग्जाम. ह्या रिएक्शनाचें नांव जावन आसा हॉफमॅन ब्रोमामायड डिग्रेडेशन. हांव नांव बरयता. हॉफमॅन ब्रोमामायड अमायड डिग्रेडेशन. सी नांवानूच डिग्रेडेशन आसा. डिग्रेडेशन हॉफमॅन ब्रोमामायड डिग्रेडेशन. हे नांवान जें डिग्रेडेशन आसा म्हणजे कितें, हांगा पळया हे जे जनरल रिएक्शन आसा तुमचें, हे जनरल रिएक्शन तितून कार्बोनील आसा, तो फक्त कार्बोनील काडला आनी हांगा डायरेक्ट NH2.
म्हणजे स्पेशलिटी ऑफ दीस रिएक्शन कितें याद धरतना कशें धरप याद धरतना की ह्या रिएक्शनाची यू गेट अ अमायन द product form is amine product form is amine product form is amine which is one carbon less carbon less than starting material is what? Amide. Starting material or the reactant, in this case it is the reactant, which is equal to this amide. सो तुमी सांगा हांगा तुमकां प्रोडक्ट कितें मेळटलो. प्रोडक्ट सामको सिंपल आसा, फक्त हे जे घातला तुमी हांगा मदीं हे घातला कार्बोनील आसा पळय न्हू तो काडून उडोवप आनी हांगा जॉयंट मारप. इतकें सादें रिएक्शन आहा. जॉयंट मारप म्हटल्यार कितें सादे भाशेन CH3 CH2 NH2 हे काडले आनी हो ग्रूप तुमी हांगा कनेक्ट केलो. सो दॅट इज द सिंपल प्रोडक्ट. नांव बरोवपाक विसरूं नाका. नांव बरयलें जाल्यार मातशें तुमी बरे टिचरीक इम्प्रेस करूंक शकतले इन एग्जामिनेशन. लायक पेपर जेन्ना करेक्ट जाता म्हाका सुद्दां खूब फावटी उमेद जाता जेन्ना भुरगीं म्हाका सारकी प्रोडक्टूय बरयता आनी नांवूय बरयता ना आरे भुरग्यांनी सारको पेपर सिस्टमॅटीक बरयला. नाल्यार अशें दिसता की भुरगीं बरीं शिकना लक्ष ना अशें लायक तुमकां सगळें सारकें बरोवचें पडटलें. आनी हांगा कितें आसा इथायल अमायन दिस इज इथायल अमायन. दिस इज वॉट द प्रोडक्ट P इज. नेक्स्ट क्वेश्चन विचारला हांगा डिफरंट अमायन्स दिला लायक तेंची डिग्री चॅक केली जाल्यार तेंची डिग्री ऑफ द अमायन्स इज डिफरंट लायक प्रायमरी सेकंडरी आनी टर्शरी. सो आमी ते पयलीं पळोवया खंयची डिग्री दिल्या ती. सो फर्स्ट अमायन हा ओपन चेन स्ट्रक्चर गेलो जाल्यार हांगा 3 मिथायल ग्रुप्स आसा कनेक्टेड. Okay, so what is the degree of the amine? Can someone comment and tell? You can pause this video. I say it again and again. Like you have to do the active participation whenever you do the learning. Okay, do learning. So here it shouldn't be monotonous. For that you need to participate. So what degree amine is this? So this is a primary amine, also called as 1 degree amine. Okay, second structure बरयलो असो बरयतलो CH3 CH2 आणि NH2. नाव हे कितें हो नायट्रोजन पळयलो जाल्यार तो डायरेक्ट कनेक्टेड एकाच कार्बनाक आसा. हांगा सॉरी आय थिंक आय मेड अ मिस्टेक. सॉरी ही फर्स्ट आसली ती हो फर्स्ट नायट्रोजन 3 कार्बन्साक कनेक्टेड आसलो डायरेक्ट. म्हणजे हो कोण टर्शरी अमायन म्हणजे ही टर्शरी अमायन. आनी हांगा हो नायट्रोजन डायरेक्ट एकाच कार्बनाक कनेक्टेड आहा म्हणजे हो प्रायमरी अमायन. आनी लास्ट स्ट्रक्चर दिला तो CH3 CH2 NH आनी हांगा कितें आहा CH3. सो हो नायट्रोजन डायरेक्ट कनेक्शन हेजे 2 कार्बना कडेन आहा म्हणजे हो सेकंडरी अमायन. आतां एज पर द NCERT टेक्स्ट बूक वील डू द रिजनिंग. द बॉयलिंग पॉयंट हांगा विचारला बॉयलिंग पॉयंट of amines is given of this order. like प्रायमरी अमायन सगळ्यान चड लायक तेजो बॉयलिंग पॉयंट चड आसलो तिका खूब टेम्परेचर लागतलो बॉयल जावपाक. सेकंडरी अमायन आनी लिस्ट इज टर्शरी अमायन. ना हेका आमी एका वेगळो कॉन्सेप्ट लायलो. वेगळो कॉन्सेप्ट म्हणजे सपोज वाय दीस इज द ऑर्डर. ओके, आमकां सदांच चिंतपाक जाय. सगळेंच आमी बायहार्ट मारूंक शकना की ही ऑर्डर बॉयलिंग पॉयंटाची कित्याक. ओके, सो हें आमकां चिंतपाक जाय. सो बॉयलिंग पॉयंट म्हणजे कितें आय विल शो यू द थिंग. एक इंटरमॉलिक्युलर फोर्स आसा. आमकां हांव सादें एग्जांपल घेता वॉटर. लायक वॉटराचो बॉयलिंग पॉयंट सगळे जाण जाणा. वॉट इज द बॉयलिंग पॉयंट ऑफ वॉटर इज 100 डिग्री सेल्सियस. हे तुजें वॉटर. ओके, बाय कन्वेन्शन आमी उदक कसलें ब्लू कलरचें दाखयता न्ही. ल्हान आसतना आमी शाळेन आसतना काडटाले ब्लू कलरचें वॉटर. रायट, सो ब्लू कलर वॉटर. वॉटर म्हणजे कितें हें आमकां बॉयल करपाक जाय जाल्यार आमकां टेम्परेचर लागता 100 डिग्री सेल्सियस. तेन्ना हें वॉटर बॉयल जाता आनी भायर कितें सरता H2O एक मॉलिक्यूल भायर सुटून येता. रायट, म्हणजे
हांगा एक H2O मॉलिक्यूल आसा आनी तसोच दुसरो H2O मॉलिक्यूल आसा. हेंच्या मदीं एक इंटर मॉलिक्युलर फोर्स आसा तेका आमी हायड्रोजन बॉन्ड फोर्स म्हणटा. तो केन्ना आसता जेन्ना हायड्रोजन आनी इलेक्ट्रोनेगेटीव एलिमेंट कनेक्टेड आसता आनी ते दोगांय एकामेकाक कनेक्टेड आसता आनी एक दोन मॉलिक्युला मदलो फोर्स ताका हायड्रोजन बॉन्ड फोर्स म्हणटा आनी तो सगळ्यांनी एक स्ट्रॉंग इंटर मॉलिक्युलर फोर्स. आतां ह्या अमायन्सान तुमी पळयलें जाल्यार हांगा हायड्रोजन बॉन्ड फोर्स एबसेंट आसतलो. इन टर्शरी अमायन हायड्रोजन बॉन्ड फोर्स इज एबसेंट. वाय इट इज एबसेंट? हांगा हायड्रोजनूच ना कनेक्टेड आनी सपोज कितें हायड्रोजन मॉलिक्युलान आसलो म्हणून हायड्रोजन आसून तो इलेक्ट्रोनेगेटीव एलिमेंट आसा पळय हे इलेक्ट्रोनेगेटीव एलिमेंट नायट्रोजन ताका कनेक्टेड आसपाक जाय. सो हांगा तो कनेक्टेडूच ना. सो नो हायड्रोजन बॉन्ड फोर्स. हांगा कितें आसा सेकंडरी अमायनान 2 आसा हायड्रोजन म्हणजे हांगा प्रायमरी अमायनान 2 हायड्रोजन्स आसा म्हणजे कितें जालें हांगा मातशें चड हायड्रोजन बॉन्ड फोर्स आसतलो आनी हांगा कशें आसा हांगा एकूच आसा सेकंडरी अमायनान. म्हणजे मोर इज द नंबर ऑफ द हायड्रोजन और मोर इज द अमाउंट ऑफ द हायड्रोजन बॉन्डिंग मोर इज द इंटरमॉलिक्युलर फोर्स एंड हायर इज द बॉयलिंग पॉयंट. त्या खातीर प्रायमरी अमायनाची सदांच हायर आसतली देन सेकंडरी एंड देन टर्शरी. सो हांगा तुमी आन्सर कितें बरयतले सगळ्यान पयलीं येतलो तो कितें विचारला अमंग द फॉलोइंग आयझोमेरिक अमायन्स सेलेक्ट द वन वीच शो द हायस्ट बॉयलिंग पॉयंट. म्हणजे ऑर्डर सुद्दां विचारूं ना हायस्ट दाखयतलो तो प्रायमरी अमायन. प्रायमरी अमायन म्हणजे कोण CH3 CH2 CH2 NH2 ही तुजी प्रायमरी अमायन. आतां ऑर्डर सपोज विचारली केन्ना जाल्यार सेकंड तुमी ही अमायन बरयतले दॅट इज CH3 CH2 NH CH3 आनी सगळ्यान लिस्ट म्हणटा ती कितें टर्शरी अमायन हेजो बॉयलिंग पॉयंट. इतकें सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन नेम द रिएजंट वीच कॅन बी यूज टू डिस्टिंग्वीश बिटवीन द फॉलोइंग पेअर ऑफ द कंपाउंड. हांगा क्वेश्चन सामको स्ट्रेट आनी असले क्वेश्चन बीन यू शुडंट बी लुजींग मार्क्स फॉर दीस टायप ऑफ क्वेश्चन. लायक अमायन पयली जाल्यार हांगा कितें जालां नायट्रोजन आसा हायड्रोजन आसा आनी हांगा कितें आसा CH3 2 CH3 ग्रूप आसा आनी दुसरो कितें आसा दुसरो आसा तो टर्शरी अमायन. नाव रिएजंट विचारला आमकां रिएजंट विचारला रायट. रिएजंट खंयचो डायरेक्टली सांगूं शकता तुमी दॅट इज हिन्सबर्ग रिएजंट. आत्तां एक प्रॉब्लम सॉल्व केल्ले हिन्सबर्ग रिएजंट. हो रिएजंट आसा दीस डिस्टिंग्विशीस बिटवीन प्रायमरी अमायन सेकंडरी अमायन आनी टर्शरी अमायन. सो हो तुजो सेकंडरी अमायन ओके आनी ही तुजी टर्शरी अमायन. टर्शरी अमायन हिन्सबर्ग रिएजंटा वांगडा रिएक्टूच जावची ना ही तरी रिएक्ट जातली सेकंडरी अमायन. म्हणजे हिन्सबर्ग रिएजंट म्हणजे बेन्झीन सल्फोनील क्लोरायड. बेन्झीन सल्फोनील क्लोरायड. आतां स्ट्रक्चर कसो आसता जरी तरी हांवें तो पयलीं काडलेलो आनीकदां काडटा बिकॉज जितके फावटी हांव काडटलो तितके फावटी तुमकां बरें याद उरतलें. सो बेन्झीन सल्फोनील क्लोरायड हो तो स्ट्रक्चर म्हणजे द हिन्सबर्ग रिएजंट आनी हेजा आन्सर हिन्सबर्ग रिएजंट चड मार्क्सांक विचारूं ना एकूच मार्क्साक विचारला पूण एक मार्क्स सुद्दां सामको इम्पॉर्टंट आसता. नेक्स्ट क्वेश्चन हांगा विचारला एरोमॅटीक कंपाउंड ए मॉलिक्युलर फॉर्मुला हांगा दिला C7H7ON हो मॉलिक्युलर फॉर्मुला अंडरगोज रिएक्शन एज बिलो. म्हणजे हांगा ए हो कंपाउंड हेज्या वांगडा कितें ब्रोमीन घातले बी मेळटा NaNO2HCl घातले आनी मागीर एक फिनॉल यूज केले. आतां खुबशीं भुरगीं विचारता सर तुमी सॉल्व करता तेन्ना आमचे कडेन जाता आनी जेन्ना आमी इंडिपेंडंटली सॉल्व करता तेन्ना आमचे कडेन जायना. आमकां अशें दिसता सर तुमी सॉल्व करता तेन्ना आमकांय कळ्ळें आमकां हें पूण जेन्ना आमी खरें इंडिपेंडंटली एकटी बसून सॉल्व करता तेन्ना आमकां एक सुद्दां रिएक्शन याद येना. अशें कित्याक पळय भुरग्यांनो शाण्यांनो इट इज सामकें सिंपल कित्याक हांवें ही रिएक्शनां खूब फावटी प्रॅक्टीस केल्या सो म्हाका याद उरता कळ्ळें तुका. आनी म्हाका कॉन्सेप्ट खूब मातशें खबर आसा ऑब्वियसली न्ही मातशें तुमच्याकून मातशें चड खबर आसतलेंच म्हाका ओके. सो सामकें सादें आसता. तुमकां याद येना मे बी बिकॉज तुमी रिएक्शनां जरी तर तुमी बाय हार्ट मारल्यार तुमी प्रॅक्टीस कमी केल्या तेजेर ओके. जेन्ना प्रॅक्टीस करता हांव म्हणजे खूब फावटी म्हाका भुरगीं विचारता आरे रिएक्शनां सर कशी शिकप आमी म्हणजे आमी शिकल्या रिएक्शनां पूण आमकां याद येना जाल्यार आमची रिएक्शनां आमची मिक्स जाता सगळीं.
पळय जो पर्यंत तुमी रिएक्शनां कंपेर करचे ना ऑर त्या रिएक्शना फाटली स्टोरी याद दवरची ना. म्हणजे ह्या रिएक्शनान अशें जाता म्हणजे सपोज हांव म्हणटा हॉफमॅन ब्रोमामायड डिग्रेडेशन आसा थंयसर कितें जाता एक कार्बन लेस. जो पर्यंत तुमी अशी स्टोरी याद दवरची ना तेज्या फाटली ऑर एक थोडे रिएक्शनां आसता तुमी मातशें सिमिलर आसता ह्या रिएक्शनान आनी त्या रिएक्शन मातशें सिमिलर आसता जावं थोडो मातसो पॉयंट ऑफ डिफरन्स आसता. त्यो जो पर्यंत रिएक्शनां तुमी कंपेर करचे ना आनी आयडेंटिफाय करचे ना तो पर्यंत तुमकां रिएक्शनां इजिली याद जावची ना. सो सदांच याद धरप आनी कंपेर करप वन रिएक्शन वीथ अदर, फायंडींग द सिमिलॅरिटीज, फायंडींग द डिफरन्स बिटवीन 2-3 रिएक्शन. दीस इज हाव यू शूड लर्न ऑर्गेनीक केमिस्ट्री. ओके, आतां हांव सांगता तुमी सांगा हो रिएजंट तुमी पळयना फुडें तुमकां खंयच्या रिएक्शनाची याद जाता. नेम दॅट रिएक्शन. ओके, दॅट इज यू कॅन कमेंट अगेन. हो रिएजंट पळयना फुडें तुमकां रिएजंट खंयचें रिएक्शन याद जाता आनी हो कंपावंड पळयतकीर खंयचें रिएक्शन याद जाता. सो हांव हांगा डायरेक्टली पयलींच मेन्शन करता की हो रिएजंट हे रिएक्शन आसा ते हॉफमॅन ब्रोमामायड डिग्रेडेशन. हॉफमॅन ब्रोमामायड डिग्रेडेशन, ब्रोमामायड डिग्रेडेशन रिएक्शन. ओके, हो रिएजंट कसलो हो डायअझोटायझेशन म्हणटा ताका. डायअझोटायझेशन म्हटल्यार कितें तुमकां एक डायअझोनियम सॉल्ट मेळटा. डायअझोनियम सॉल्ट एज अ प्रॉडक्ट मेळटा हांगा. आतां डायअझोनियम सॉल्ट म्हणल्यार तुमकां दाखयता, टेन्शन घेवं नाका. मागीर हे कितें हो एक फिनॉल, हो तुजो फिनॉल ग्रूप. ओके, हो तुजो फिनॉल ग्रूप आनी मागीर कितें जालां ऑरेंज डाय मेळटा. सो दीस इज बेजिकली अ कपलिंग रिएक्शन. आय कॅन से दॅट हांगा जें रिएक्शन जाता तें कपलिंग रिएक्शन म्हणून एक आसा तुमच्या अमायन्स चॅप्टरान. सो C7H7O म्हटल्यार इजिली फिगर आउट जाता की आमी समज हॉफमॅन ब्रोमामायड डिग्रेडेशन करतले जाल्यार आमची ही अमायड आसची पडली. ही आमची अमायड. दीस इज हाव आय वी शो अमायड. लायक अमायड आनी अमायना मदीं डिफरन्स कितें जेन्ना आर आनी NH2क आर कनेक्टेड आसता तेन्ना आमी ताका अमायन म्हणटा. आनी अमायड म्हणजे कितें वेन NH2 इज कनेक्टेड टू दीस असायल ग्रूप ताका आमी अमायड म्हणटा. हो डिफरन्स व्हडलें कितें ना तें. सो याद धरा अमायड आनी अमायनान डिफरन्स. सो ही तुजी अमायड आनी जेन्ना तूं हॉफमॅन ब्रोमामायड डिग्रेडेशन करतलो तेन्ना कितें करता डिग्रेड करता. आनी म्हणजे कितें हो तुमचो कार्बोनील आसा C डबल बॉन्ड हो तो तुमी काडून उडयतले आनी डायरेक्ट NH2 कनेक्ट करतली. सो हांगा तुमकां कितें मेळटलें एनलीन मेळटलें. एनलीन रायट. मागीर तुमकां फुडें हो रिएजंट आसा. दीस इज अवर A, हो आमचो B आनी NaNO2 प्लस HCl म्हणजे हे आमचें डायअझोटायझेशन रिएक्शन वेर डायअझोनियम सॉल्ट. म्हणजे तेन्ना आमी सँडमेयर रिएक्शन बीन शिकता तेन्ना अशेंच रिएजंट्स घालता पळय NaNO2 आनी HCl. दीस इज अ फर्स्ट स्टेप ऑफ द सँडमेयर रिएक्शन. तशेंय तुमी याद दवरूंक शकता. तुमकां कितें मेळटा हो कंपावंड मेळटा सॉल्ट मेळटा डायअझोनियम सॉल्ट N2 प्लस Cl मायनस. हे तुमचें हे रिएक्शन. दीस इज युअर C. हो तुमचो C. हो C जावन तुमचो मागीर तुमी हांगा कितें रिएक्ट करता हेज्या वांगडा तुमी रिएक्ट करता फिनॉल. रायट. म्हाका कशें कळ्ळें तें फिनॉल म्हणून हांवें खूब रिएक्शनां तशी प्रॅक्टीस केल्या, खूब भुरग्यांक शिकयलां म्हणून तें म्हाका याद उरता. तुमकांय तशी मातशी प्रॅक्टीस करची पडटली. डोंट गेट डिमोटिवेटेड. सो हे आनी हेज्या मदलें रिएक्शन हांव सेपरेटूच दाखयता. C आनी ह्या फिनॉलांतलें रिएक्शन अशें अलायन करा ताका. हे रिएक्शन तुमी कपलिंग रिएक्शन म्हणून पळयलात आसतलें बुकार. हे तुमचें डायअझोनियम सॉल्ट. ओके, हेजेर हें आसा आनी दुसरे सायडीन तुमचे कडेन आसा फिनॉल. दुसरे सायडीन आहा तुमचे कडेन फिनॉल. सी सगळ्या कार्बनाचेर हांगा हायड्रोजन आसतले. सगळ्या कार्बनाचेर हांगा हायड्रोजन आसतले. बेन्झिनान आसतात ते पूण ते आमी सगळे दाखोवंक वचना. सो हांव दाखयना, एकूच दाखयता गरजेचो तो हो. सो हांगा कपलिंग रिएक्शन म्हटल्यार हांगा एक्झॅक्टली कितें जाता देर इज अ कपलिंग, देर इज अ कॉम्बिनेशन, देर इज अ combination happening, these both the things getting combined.
तेकाच कपलिंग रिएक्शन म्हणटा. ओके. सो N2Cl मायनस हायड्रोजन घातलो जाल्यार कितें मेळटलो? हांगा Cl मायनसूय आहा न्ही, Cl मायनस. ओके, राव मातसो बरे तरेन दाखयता. याद धरा, हो तुमचो C प्रॉडक्ट, हो नायट्रोजन, नायट्रोजन डबल बॉन्ड, हांगा तुजो पॉझिटिव्ह चार्ज आसा, हांगा Cl मायनस आसा, आनी दुसऱ्या डायरेक्शनान तुजो हो फिनॉल दिला तेंच्यांनी, हो तुजो फिनॉल. म्हणजे हांगा कितें करा, हो HCl म्हणून काडा आनी डायरेक्ट जॉयंट मारा. आतां कशें आहा, बोर्ड एग्जाम म्हटलें म्हणटकीर खूब हांव मॅकॅनिजम्स बीन शिकोवंक वचना. लायक मॅकॅनिजम्स शिकून काय फायदो ना, बेश्टो तकलेक लोड. OH हो कंपावंड मेळटा, हेका ऑरेंज डाय म्हणून अशें NCERTीन दिला. याद धरा, कपलिंग रिएक्शन, दीस इज कपलिंग रिएक्शन. इफ दीस इज युअर C, देन तेंच्यांनी कितें विचारला D, हो तुमचो D प्रॉडक्ट. आनी फूल 2 मार्क्स लोडेड सामके तुमी घेवंक शकता ह्या रिएक्शनाक. सो फक्त स्टेप्स याद धरा. नेक्स्ट क्वेश्चन विचारला हांगा, इथेनमाइन वेन ट्रिटेड विथ क्लोरोमिथेन फॉर्म्स द फायनल प्रोडक्ट. फॉर्म्स द फायनल प्रोडक्ट डॅश म्हटल्यार हितूंतलो खंयचो प्रोडक्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल आमी पळोवया रिएक्शन मेकॅनिजम. मेकॅनिजम म्हटल्यार व्हडलें कितें स्ट्रेस घेवप ना. मेकॅनिजम म्हटल्यार तुमकां फक्त आयडेंटिफाय करपाक जाय इलेक्ट्रॉन रीच पार्ट आनी इलेक्ट्रॉन डेफिशियंट, आनी त्या डायरेक्शनान न्यू बॉन्ड फॉर्म करपाक जाय आनी ओल्ड बॉन्ड ब्रेक करपाक जाय. आतां इथेन अमाइन म्हटल्यार आमी फॉर्मुला स्ट्रक्चर कशें बरयतले. इथेन अमाइन इज दीस CH3 CH2 NH2 एंड दिस इज प्रायमरी अमाइन. आनी नायट्रोजनाचेर हांगा एक लोन पेर आसतलो. ओके. आनी इट इज रिएक्टिंग विथ क्लोरोमिथेन. क्लोरोमिथेन म्हटल्यार CH3Cl. आतां याद धरा, हो क्लोरीन आसा तो तुमचो इलेक्ट्रोनेगेटीव एलिमेंट. ना आतां इलेक्ट्रोनेगेटीव म्हटल्यार तुमकां सगळें शिकचें पडटलें कितें तें, बट हांव इलेक्ट्रोनेगेटीव तेज्या खातीर हांगा पार्शल पॉझिटिव्ह चार्ज येता. आनी ही तुमची इलेक्ट्रॉन रीच सायट, म्हटल्यार बॉन्ड फॉर्म जाताना ह्या नायट्रोजना कडल्यान ह्या कार्बनाचेर जातले. आतां न्यू बॉन्ड फॉर्म जाल्ल्या कारणान ओल्ड बॉन्ड तुटतले, म्हणजे आमचे Cl बॉन्ड तुटतले, बिकॉज दॅट इज द लॉंगस्ट बॉन्ड. आतां हांगा कितें जातलो, न्यू प्रॉडक्ट फॉर्म जातलो तो CH3 CH2. नायट्रोजनाचेर ऑलरेडी 2 हायड्रोजन आसा, ते हांव हायड्रोजन सद्या अशेंच दवरता, 2 हायड्रोजन, सिन्स इट इज फॉर्मिंग अ न्यू बॉन्ड विथ CH3 and Cl is gone. आता हांगा एक पॉझिटिव्ह चार्ज येतलो बिकॉज ऑफ द नायट्रोजन इज डोनेटेड इट्स इलेक्ट्रॉन टू फॉर्म न्यू बॉन्ड. आतां नायट्रोजनाचेर परत पॉझिटिव्ह चार्ज येवप ऑर इलेक्ट्रोनेगेटीव एलिमेंटाचेर परत पॉझिटिव्ह चार्ज येवप म्हटल्यार कितें, पाप ते पाप. ओके. चुकोन सुद्दां खंयच्याच इलेक्ट्रोनेगेटीव एलिमेंटाचेर पॉझिटिव्ह चार्ज धरप ना, ते सगळ्यान अनस्टेबल जाता. सो तेका स्टेबिलिटी दिवपाक कोणाक तरी सॅक्रिफायस करचें पडटा. हो हायड्रोजन आसता सदांच रावल्लो रेडी आसता की तेका सॅक्रिफायस करून कशी तरी नायट्रोजनान स्टेबिलिटी दिवची. सो हांगा अशी स्टेबिलिटी मेळटा आनी तो H+ म्हणून वयता आनी तो क्लोरिना वांगडा मागीर कंबायन जाता, बाय प्रॉडक्ट HCl. सो CH3 CH2 N CH3 आनी हो एक हायड्रोजन आसा सकयल. सो प्रॉडक्ट मेळटा तेन्ना तुमकां हो प्रॉडक्ट मेळटा, मेन प्रॉडक्ट. बाय प्रॉडक्टाचें टेन्शन घेवं नाका, बाय प्रॉडक्ट तुमचो HCl हांगा. आतां तेंच्यांनी विचारला की हांगा तुमकां फायनल प्रॉडक्ट खंयचो मेळटलो. हो आमचो एक्चुली फायनल प्रॉडक्ट. आनी म्हाका हांगा ऑप्शन पळयलो जाल्यार एक सुद्दां ऑप्शन धड दिसना. हांगा एक सुद्दां ऑप्शन ना वीच इज मॅचींग. ओके. सद्या याद धरा, मे बी देर वॉज सम एरर इन प्रिंटींग, आय डोंट नो, बट हो आन्सर तेजो. तेजं नांव कितें जातलें खुबश्या जाणांक डावट आसतलो हाव टू डू द नेमींग. सेकंडरी अमायन म्हणटकीर हेजें नेमींग आमी कशें करतले. नायट्रोजन. सो नायट्रोजनाचेर ऑलरेडी एक मिथायल आसा, सो N मिथायल हांव बरयतलो बिकॉज ती धाकटी चेन ती मिथायल आनी ही आमची पेरंट चेन. सो आमी हेका मिथायल N मिथायल इथेन लास्ट ही रिप्लेस विथ अमायन. हे त्या प्रॉडक्टाचें नांव. नेक्स्ट क्वेश्चन विचारला बेजीक स्ट्रेंथ ऑफ द अमायन. आनी हो क्वेश्चन कसो आसता की हो मातसो डिबेटेबल. लायक थोडी भुरगीं म्हाका विचारता की शाल वी फॉलो द गॅशियस, म्हणजे गॅशियस फेजान काय एक्वियस फेजान. सो हेजेर हांव तुमकां सिंपल तोड दितलो, म्हणजे तुमी सिंपल सोल्युशन हे एक याद धरपाची गजाल. सो हांगा हांव
फर्स्ट इन गॅस फेज बरयता, इन गॅस फेज. ओके, इन गॅस फेज. सपोज इन गॅस फेज दिला, हांगा कितें मेन्शन केला? ओके, आय विल रीड द क्वेश्चन. चूज द करेक्ट ऑर्डर ऑर डिक्रीजिंग बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमायन्स कंपाउंड इन द एक्वियस सोल्युशन. हांगा दिला, मेन्शन केला एक्वियस सोल्युशन. जर तर मेन्शन करू ना एक्वियस सोल्युशन म्हणून, बाय डिफॉल्ट तुमकां एक्वियस सोल्युशन म्हणून कन्सिडर करपाक जाय. सपोज दिला गॅस फेज जाल्यार गॅस फेज म्हणून कन्सिडर करपाक जाय. सो ऑर्डर ऑफ बेजिसिटी, आतां आमी सद्या बरयता कितें, ऑर्डर ऑफ बेजिसिटी, ऑर्डर ऑफ बेजिसिटी इन गॅस फेज, ऑर्डर ऑफ बेजिसिटी, ऑर्डर ऑफ बेजिसिटी. ओके, ऑर्डर ऑफ बेजिसिटी म्हणिना फुडें सपोज आमचे कडेन टर्शरी अमायन आसा, टर्शरी अमायन आर नायट्रोजन, आर आर डॅश डबल डॅश, हांगा नायट्रोजनाचे लोन पेर आसा. आतां लुईस बेज, वेन यू गो टू द कॉन्सेप्ट ऑफ द लुईस बेज, ज्यांच्यांनी इक्विलिब्रियम कॉन्सेप्ट 11वेचो बरो शिकला तांकां याद आसतलें. लुईस बेज म्हटल्यार कितें? द बेजीस आर द सबस्टन्स वीच आर कॅपेबल ऑफ डोनेटिंग द इलेक्ट्रॉन पेर. आतां हांगा नायट्रोजनाचेर लोन पेर आसा, हो बऱ्या प्रमाणान डोनेट इजिली जातलो बिकॉज दीस पुश इज देर ऑफ दीस ग्रूप वीच डोनेट्स, which push like through plus I effect. Okay, so deep depth on wachana. So this is the tertiary amine which is more basic than a secondary amine. Okay, हो तुमचो secondary amine, हो little less basic आसतलो आणि मागीर आसतलो तो primary amine. हो तुमचो primary amine, हो सगळ्यान least basic, but I am mentioning over here that is in which phase? It is in a gaseous phase. Okay, आता दुसरी गजाल आसा ती in that is in aqueous phase. आता aqueous phase म्हटले की aqueous phase म्हटले की खंयची, what is the order of basicity? Order of basicity आता दोन आसा. आतां हे आर म्हटल्यार खंयचेय अल्कायल ग्रूप, हेंचें टेन्शन घेवप ना. ओके, हे आर म्हटल्यार इथायल मिथायल कितें आसूंक शकता वेन दीस इज द केस. ओके, खंयचेय आसूंक शकता. आतां एक्वियस फेजान वॉट इज गिवन इन NCERT, यू हॅव टू टेक केअर ऑफ दीस. ओके, सो सेकंडरी इज मोर देन प्रायमरी एंड लिस्ट इज टर्शरी, स्टील लेस इज अमोनिया. ओके, तशेंच हांगा अमोनिया सगळ्यान लिस्ट आसतली बेजीक. म्हणजे कितें, जेन्ना हे आर ग्रूप आसतले, आर ग्रूप म्हळ्यार परत सेकंडरी दाखयता अमायन, हो आर तुमचो सेकंडरी अमायन, दीस इज सेकंडरी अमायन, दीस इज प्रायमरी अमायन, आणि सगळ्यान लिस्ट म्हणटा ते टर्शरी. देर इज अ रिजन, ओके, वीच इज बियॉन्ड द स्कोप ऑफ दीस क्लास टू डिस्कस. आणि लास्ट इज अमायन, दिस इज अमोनिया. आय मीन सगळ्यान लिस्ट बेजीक. प्रोवायडेड हांगा आर ग्रूप आसा पळय, ते आर ग्रूप आसा ते मिथायल आसतले तेन्ना. ओके, हे आर ग्रूप केन्ना आसतले? मिथायल. म्हणजे इन्स्टेड ऑफ रायटींग आर हांव कितें बरयता, हांगा मिथायल ग्रुपूच बरयता, ते बरें जातलें अशें म्हाका दिसता. इन्स्टेड ऑफ रायटींग आर ग्रूप, याद धरा की ही बेजिसिटी आहा ती मिथायलाची. सो CH3 हांगाय CH3 आनी हे तीनूय CH3 ग्रूप. ओके, आतां हानी एक ऑर्डर आसा, दीस वॉज फॉर वॉट? मिथायल ग्रूप कनेक्टेड. आतां हानी एक ऑर्डर आसा ती फॉर ए इथायल, जेन्ना वेन आर एज अ इथायल ग्रूप आसतले, वेन आर एज वॉट? इथायल ग्रूप आसतले. खंयचे ते आर एज अ इथायल ग्रूप म्हटल्यार, आर म्हटल्यार इथायल ग्रूप म्हटल्यार तेन्ना ऑर्डर आसतली सेकंडरी पयली, मागीर टर्शरी आनी मागीर प्रायमरी. ओके, सो हांगा याद धरपाक जाय परत की इथायल म्हटल्यार CH3 CH2 N CH2 CH3 हायड्रोजन, ही मोर बेजीक देन this is your ethyl, आणि मागीर येता ती लास्ट लिस्ट बेजीक इज प्रायमरी अमायन हायड्रोजन. ओके, आतां कितें याद धरपाक जाय आमकां? तीन गजाली आसा. देर आर 3 phases हाव टू रिमेंबर.
For gas phase, any R group, it is tertiary more basic than secondary and then for primary. For aqueous R as what? Methyl group. किती याद धरतले? That is secondary, primary आणि last tertiary. आणि again aqueous mediuman R as ethyl group जाल्यार सेकंडरी पयली मागीर टर्शरी आणि मागीर प्रायमरी. ही सामकी इम्पॉर्टंट ऑर्डर, ही याद धरपाक जाय बेजिसिटीचेर. ओके, खूप कडेन हेल्प जाता ही. सो आय विल जस्ट हायलायट दिस विथ सम कलर, ग्रीन कलर. ओके, ही ऑर्डर याद धरा, तुमच्या बेजिसिटीचे सगळे क्वेश्चन्स ऑफ द अमायन्स सॉल्व जातले. नाव अंडरस्टँड वन मोर थिंग, दिस इज ट्रू वेन आर इज ओनली अल्कायल ग्रुप अँड नॉट फॉर द अरायल ग्रुप. हे एरोमॅटिक सपोज बेन्झीन बीन कनेक्टेड आहा जाल्यार ही ऑर्डर फॉलो जावची ना. ओके, हांगा आतां पळोवंक गेले जाल्यार कितें कितें दिला, एक अरायल अमायन दिला. सदांच याद धरा की एरोमॅटीक जेन्ना अमायन आसतली, खंयची एरोमॅटीक आसूं अमायन, ही सपोज तुजी अमायन एरोमॅटीक अमायन आनी ही तुजी अल्कायल अमायन. ओके, ही तुजी अल्कायल अमायन जाल्यार हेंच्या मदीं सगळ्यात this is more basic compared to aromatic amine. Answer is very simple, reason is very simple, because this lone pair basicity, amines basicity is dependent on what, the how easily it can donate the electron pair. पण हांगा इलेक्ट्रॉन पेअर अशें याद धरा की हो इट इज बिझी विथ रेझोनन्स. यू सी लोन पेअर सिग्मा आणि पाय आसा, हांगा तशें कांय ना, हे सायडीन तशें कांय ना. सो हे याद धरा. म्हणजे ह्या ऑप्शनान ही एरोमॅटीक अमायन आसा ती सगळ्यात लास्ट आसतली. म्हणजे एक तर तुजो आन्सर हो आसतलो नाल्यार हो आसतलो. स्टील लेट्स चॅक. सो दिस इज एन एक्वियस मिडियम, म्हटल्यार सेकंडरी अमायनाची बेजिसिटी चड, रायट. एक्वियस मिडियम सेकंडरी. मागीर आसा ते प्रायमरी, रायट. ही प्रायमरी अमायन आनी मागीर अमोनिया. म्हणजे आन्सर जातलो तुमचो ऑप्शन बी. दॅट्स इट. नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स. MCQ question. In the following reaction the product S is asked. आता हे रिएजंट्स पळयना फुडें आयडेंटिफाय जाता की हे रिएजंट्स क्लोरोफॉर्म आणि दुसरो आसा तो KOH. म्हणजे हे रिएजंट्स कोणाचे? दिस इज द रिएजंट्स फॉर द आयझोसायनायड टेस्ट. आयझोसायनायड टेस्ट, राईट. आयझोसायनायड टेस्ट. ओके, ह्या रिएक्शनाचे दुसरें नाव जावन आसा कार्बायल अमायन रिएक्शन. ओके, याद. हे थोडे इम्पॉर्टंट पॉयंट्स अबाउट दीस रिएक्शन. आमी ते रिएजंट्स पळोवन आयडेंटिफाय करता. कार्बायल अमायन रिएक्शन म्हटल्यार ह्या रिएक्शनाक ऑल्सो आयझोसायनायड टेस्ट म्हणटा. एक पॉयंट जालो. प्रोडक्ट फॉर्म जाता तो आयझोसायनायड. प्रोडक्ट फॉर्मड इज आयझोसायनायड. आता आयझोसायनायड ह्या हितून कोण कोण आसा? एकूच आसा पळय तो हो आयझोसायनायड, हो क्लोरोबेन्झीन, वो फिनॉल, वो बेन्झीन डायझोनियम सॉल्ट. म्हटल्यार ऑप्शन डी शुअरली तुजो करेक्ट. बिकॉज ह्या हितून रिएक्शनान आयझोसायनायड म्हटल्यार एन कनेक्टेड आसतलो आनी सायनायड म्हटल्यार कार्बन कनेक्टेड आसतलो, दॅट इज CN. सो हांगा आमकां प्रोडक्ट आयझोसायनायड. स्टील आय विल गिव यू मोर डिटेल्स अबाउट दीस रिएक्शन. आयझोसायनायड म्हणटा हेका. आनी इट गिव्स इट इज like this test is positive, or this test is positive only for primary amine. ही आता प्रायमरी अमायन नायट्रोजन हांगा आहा आनी हाका एकूच कार्बन कनेक्टेड आसा. प्रायमरी अमायन म्हणजे बोथ फॉर एरोमॅटीक. दिस इज ट्रू फॉर बोथ एरोमॅटीक म्हणजे एनलिनाकूय पॉसिबल आसतलें ते एरोमॅटीक, ऑर एलिफॅटीक अमायन ऑल्सो. एलिफॅटीक अमायना खातीर सुद्दां हो टेस्ट पॉझिटिव्हच आसतलो. सपोज हांगा एनलिनाच्या जाग्यार असली सुद्दां अमायन आसली, लायक मिथायल अमायन सुद्दां आसली जाल्यार तेका सुद्दां आयझोसायनायड टेस्ट पॉझिटिव्ह आसतलो. ओके, दिस टेस्ट इज फॉर द डिटेक्शन ऑफ द प्रायमरी अमायन. सो हे जालें. सो द आन्सर इज ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन विचारला हांगा. आवय, वो आनी कसलो क्वेश्चन? हो सामको सादो क्वेश्चन. ही पळय हांगा डायरेक्ट अमायड दिला जाल्यार अमायड दिला आनी तेज्या फुडें घातल्या ती ब्रोमीन आनी
NaOH ना. आता तुम्ही सांगा म्हाका, तुम्ही कमेंट करा, पॉज व्हिडिओ मातसो पॉज करा आणि सांगा हे रिएक्शन खंयचें, वॉट इज द नेम ऑफ दिस रिएक्शन. द नेम ऑफ दिस रिएक्शन इज व्हेरी सिंपल. ओके, आय वेट फॉर सम टायम, यू कमेंट. बिकॉज कशें आसता की तुमी मातसो इनिशिएटीव घेतलो शिकताना जाल्यार तुमकां तितकेंच बरें याद उरतलें. आपणें हे कमेंट केल्लें आनी तितकेंच एग्जामीक येयलें जाल्यार तुमकां हे आन्सर बरोवपाक तितकेंच इजी पडटलें. ओके, दॅट इज द एडवांटेज ऑफ कमेंटिंग. सो दिस इज वॉट हॉफमॅन ब्रोमामायड डिग्रेडेशन हे पयलीं डिस्कस केला. ब्रोमामायड डिग्रेडेशन, रायट. कितें जाता की ही तुजो हो कार्बोनील वयता आनी हांगा कोण मेळटा, CH3NH2. म्हणजे इथेनॉमायड विल गेट कन्वर्ट टू वॉट, मिथायल अमायन. सो तुजो आन्सर कितें, ऑप्शन बी. क्वेश्चन अगेन. आता तुम्ही म्हाका सांगू शकता की हे खंयचें रिएक्शन, कित्याक असली रिएक्शनां ह्याच व्हिडिओन हांवें पयलीं खूब फावटी सॉल्व केला. पॉज करा व्हिडिओ आणि थोडा वेळ कॉन्टेम्पलेट करा कितें आसतलो, ट्राय करा. सी, तुम्ही जोपर्यंत ट्राय करिना रिएक्शनां, तुम्ही कितकी बायहार्ड मारा, कितकी प्रॅक्टीस मारा, तुमकां ऑर्गेनीक केमिस्ट्री तितकी बरी जावची ना, तुमचें बरें तितकें प्रेपरेशन जावचें ना. सो ह्या खातीर सांगता की सदांच जावं न्ही, मिस्टेक्स जाता पळय तेन्ना तुमकां कळटा की अरे आपणें ही मिस्टेक केल्ली. मिस्टेकेनूच तरी मिस्टेक केली म्हणटकीर मनशाक याद उरता, अरे आपणें ही मिस्टेक केली ती परत रिपीट जावची न्ही. त्या खातीर मिस्टेक करप और बूक मातसो तुमचो स्क्रिबल करप इज इम्पॉर्टंट वेन यू लर्न ऑर्गेनीक केमिस्ट्री. सगळें क्लीन दवरूं नाका. सो ट्राय करा तुमच्या सायडींतल्यान आनी मागीर हांव सोल्युशन दितलो तें पळया की तेमचें करेक्ट आसा काय ना. ऑर्गेनीक केमिस्ट्री असो सब्जेक्ट की जंय तुमकां खूब सॉल्विंग करचें पडना. जशें फिजिकल केमिस्ट्रीन तुमकां फॉर्मुला लावचो पडटा, कॅल्क्युलेशन्स आसता, आनी जाल्यार हाय चान्सीस दॅट यू मे गो रॉंग. ओके, हांगा तशें ना, क्वेश्चन फास्ट सॉल्व जाता आनी तुमकां बरे मार्क्स पडपाक शकता. सो हो आयझोमर हांव सॉल्व करता. अदरवायज व्हिडिओची बेश्टी लेंथ वाडटा, हांव हांगा बेश्टो रावत जाल्यार. हो फॉर्मुला दिला तेंच्यांनी, म्हटल्यार हांगा C7H7ON. आतां हो फॉर्मुला, सिन्स आय हॅव सॉल्व मॅनी रिएक्शन, म्हाका समजता की हो फॉर्मुला इज फिटींग इन टू धीस. म्हाका अमायड म्हणून कळ्ळी, खंयच्यान हिंट मेळ्ळी म्हाका, बिकॉज हांगा ब्रोमीन आनी अल्कोहॉलीक NaOH म्हणजे हॉफमॅन ब्रोमामायड डिग्रेडेशन. आय विल रायट ओवर हियर वॉट इज दिस. दिस इज HBD, हॅपी बर्थडे, हॉफमॅन ब्रोमामायड डिग्रेडेशन, रायट. आतां हॉफमॅन ब्रोमामायड डिग्रेडेशन जाता खंयच्याय अमायडाचेर तेन्ना हो कार्बोनील वयता. सॉरी, दिस इज NH2 नॉट CH3. मिस्टेक जाता केन्ना केन्ना. दिस इज NH2 आनी प्रॉडक्ट कितें मेळटा, हो कार्बन काडा आनी डायरेक्ट NH2 तुमी सबस्टिट्यूट करा. सो दिस इज युअर X विच इज अमायड. हे तुमचें एनलिन विच इज नॉट आस्क. पूण हेजेर तुमी डाय अझोटायझेशन करता. हे रिएजंट्स कसले, दीज रिएजंट्स आर कॉल्ड एज अ डाय अझोटायझेशन. हे रिएजंट्साचें नांव, प्रोसेस वर डाय अझोटायझेशन. म्हणजे तुमकां हांगा डाय अझोनियम सॉल्ट मेळटलें. डाय अझोनियम सॉल्ट कशें आसता, अशें आसता, N2+Cl. सो दिस इज युअर Y, दॅट इज बेन्झीन डाय अझोनियम सॉल्ट. आनी हे रिएक्शन क्लोरोफॉर्म घातले की प्रायमरी अमायन आत्ता केला, हीट करा आनी क्लोरोफॉर्म CHCl3 आनी अल्कोहॉलीक KOH म्हणजे हो आयझोसायनायड टेस्ट. हे रिएक्शनाचें नांव जावन आसा आयझोसायनायड टेस्ट. म्हणजे तुमकां कितें मेळटलो हांगा प्रोडक्ट, आयझोसायनायड मेळटलो, जो आमकां पयल्या रिएक्शनान मेळ्ळो. मिन्स दिस इज द NC. सो दिस इज युअर Z, this is your Y, and this is your X. So this is what is asked in a whole reaction. Next question is arrange the following compounds in the decreasing order of basic strength in the aqueous solution. हेज्याक पयलीं हांवें असलो सिमिलर क्वेश्चन सॉल्व केल्लो आनी थंय हांवें स्पेसिफिकली मेन्शन केल्लें मिथायल आनी इथायल आसता आनी इन एक्वियस मिडियम सुद्दां म्हणून हांगा मेन्शन केला डायरेक्टली. सो हांगा
एक्वियस असता आणि इथायल असता. एक्वियस मिडियम असता आणि आर ग्रुप कितें आसता इथायल आणि हांगा इथायलूच आसा. सो इफ आय रायट द फर्स्ट स्ट्रक्चर इट इज CH3 CH2 C2H5 म्हटल्यार CH3 CH2 and this is nitrogen, this is hydrogen and hydrogen. म्हणजे what is the degree of this amine? Can someone comment and tell what is the degree of this amine? Till then write other structures. दुसरं स्ट्रक्चर दिला तो C2H5 ट्वाइस म्हटल्यार CH3 CH2 हेचे 2 युनिट आहा. हे 2 म्हटल्यार 2 युनिट दाखयता म्हटल्यार नायट्रोजनाचेर हे 2 युनिट आहा CH2 CH3 आणि वो हायड्रोजन. हेजी डिग्री कमेंट करून सांगा प्रायमरी सेकंडरी काय टर्शरी. मागीर थर्ड आसा तो CH3 CH2 हेजे कितके युनिट आसा 3 आसा युनिट ब्रॅकेटान घातल्या हेंच्यांनी म्हणजे CH3 CH2 CH3 CH2 CH3 आनी लास्ट आहा ती अमोनिया सदांच लिस्ट बेजीक आसतली. सो कितें विचारला की डिक्रिजींग ऑर्डर बरया म्हटल्यार डिक्रिजींग ऑर्डर जेन्ना इथायलाची बरयता तेन्ना कशी आसता इथायल ग्रुप एन इन एक्वियस मिडियम सदांच सेकंडरी चड आसता देन टर्शरी लिस्ट इज प्रायमरी आनी लास्ट इज अमोनिया रायट. सो हांगा सेकंडरी अमायन कोण आसा सेकंडरी अमायन दिस इज सेकंडरी अमायन आय विल रायट दिस इज सेकंडरी अमायन. कित्याक सेकंडरी अमायन हो नायट्रोजन हेका डायरेक्टली 2 अल्कायल ग्रुप कनेक्टेड आहा त्या खातीर सेकंडरी. हो नायट्रोजन आनी हेका एकूच कनेक्टेड आहा त्या खातीर हो प्रायमरी अमायन आनी हो नायट्रोजन आनी हेका डायरेक्टली 3 कनेक्टेड आहा म्हणजे हो टर्शरी अमायन. मीन्स यू हॅव टू काउंट डायरेक्ट कनेक्शन. वो फुडलो कार्बन कन्सिडर कर वो कार्बन डायरेक्ट कनेक्शन ऑफ द कार्बन रायट. सो हांगा खंयचो स्ट्रक्चर पयलीं येतलो दॅट इज this structure will come first म्हणजे if I label them this as A B C आणि D जाल्यार म्हाजो B पयलीं आसतलो रायट सेकंडरी. मागीर टर्शरी म्हटल्यार हो टर्शरी C तुजो टर्शरी आनी मागीर येतलो तो प्रायमरी म्हणजे A येतलो आनी लिस्ट मागीर D आसतलो अमोनियम. सो दिस इज द सिंपल आन्सर फॉर दिस. नेक्स्ट क्वेश्चन चल्ला तो रोड मॅप क्वेश्चन. एका भुरगी खुबशे फावटी भिता तांकां भंय दिसता असल्या क्वेश्चनांचो तांकां दिसता आमकां सादी रिएक्शनात दाखयली जाल्यार जायना हें कशें जातलें पण डोंट अंडरस्टिमेट हें सुद्दां एक हिवूय खूब टफ आसा ना. बोर्डाक विचारता तेन्ना सामकें सिंपल आसता आमकां आयडेंटिफाय कळपाक जाय मॉलिक्युलर फॉर्मुला ते डिकोड करपाक जाय स्ट्रक्चरान. सी हांगा दिला C3H7NO म्हणजे NO आसा O आसा म्हणजे हो शुअरली अमायड आसतली. अमायड म्हटल्यार 3 कार्बन आसा CH3 CH2 C डबल बॉन्ड O NH2 रायट. दिस इज द अमायड रायट. सो अमायड म्हटल्यार ही एकूच पॉसिबिलिटी कित्याक तुका दुसरे सायडीन NH2 ग्रुप घालपाक जाय ही अमायड आसतली. दीस रिएक्ट्स विथ ब्रोमीन आणि NaOH. परत सांगा हे खंयचें रिएक्शन ब्रोमीन आणि NaOH. सी हे रिएक्शन इतके फावटी सॉल्व केले हांवें ह्या एका सिंगल विडियोन. समज एग्जामीक येयले जाल्यार तुमी हे रिएक्शन कशेंच मिस करप ना. कितें करप हे डिग्रेडेशन म्हटल्यार हो कार्बोनील काडून उडयता. दिस इज कॉल्ड एज अ हॉफमॅन ब्रोमामायड डिग्रेड करता 1 कार्बन लेस मेळटा डिग्रेडेशन म्हटल्यार तुमकां शुअरली ही अमायन मेळटली RCH2 NH2. So you started with compound X, you are getting ethyl amine. I'll write the name. Writing the name is also very important. This is ethyl amine. Then Y reacts with NaNO2 and HCl. म्हणजे कितें जाता हांगा जाता तुजे डायअझोटायझेशन. हे रिएक्शन कसले NaNO2 प्लस HCl. केन्ना हो रिएजंट कन्फ्यूज जावप ना. वो सेम रिएजंट आसा तो ह्या हितूनय दिल्लो आसता. ऑर याद धरा की हेजो दुसरे फॉर्म
or it is also given as HNO2. It is one and same, nitrous acid. म्हणजे हे दोन्ही रिएक्ट करून NaNO2 and HCl तुका नायट्रस एसिडूच दिता इन सिटू प्रिपरेशन. ओके, सो हांगा तुमकां कितें मेळटा, बेन्झीन डायझोनियम सॉल्ट टू फॉर्म इथनॉल. लायक फुडें मागीर कितें करता, हायड्रोलिसीस बीन जावन बेन्झीन डायझोनियम सॉल्ट खूब स्टेबल आसा ना, ते कन्वर्ट जाता. म्हटल्यार पयलीं तुमकां कितें मेळटलें हांगा, CH3 CH2 N2 प्लस Cl मायनस, हे तुमकां सॉल्ट मेळटले. ते फर्दर हायड्रोलायज जावन तुमकां अल्कोहॉल मेळटलें, CH3 CH2 OH इथनॉल प्लस नायट्रोजन गॅस प्लस नायट्रोजन गॅस प्लस नायट्रोजन गॅस, ही उडून वयतली गॅस. सो आयडेंटिफाय X and Y and write the chemical equation involved. So X and Y तुम्ही बरयलें, रायट. सो दॅट्स इट. नेक्स्ट क्वेश्चन, परत हॉफमॅन ब्रोमामाइड डिग्रेडेशन ऑफ प्रोपेन अमायड विचारला आणि दुसरें विचारला कार्बाइन अमाइन रिएक्शन ऑफ द एनलिन. ही रिएक्शनां इतके फावटी सॉल्व केला, आता म्हाका बेजार येयला हे परत परत सॉल्व करून. तुमीच सॉल्व करा आणि सांगा हांगा आन्सर कितें आसतलो. जरी तर तुमकां दिसलें की हे आपले कडेन सॉल्व जायना, सकयल नंबर दिल्लो आसा डिस्क्रिप्शनान, थंयसरल्यान नंबर घे आनी म्हाका मेसेज करा. हांव तुमकां वॉट्सॅप करतलो हे डायरेक्ट. सपोज हांव आनी हे सॉल्व करिना, की खूब फावटी सॉल्व जालें म्हणून हांव सॉल्व करिना. खंयचे दोन्ही, हॉफमॅन ब्रोमामाइड डिग्रेडेशन ऑफ द प्रोपेन अमायड. आनी जरी तर तुमी हे सॉल्व केले प्रोपेन अमायड आनी तुमकां खंयची अमायन मेळटा ते तुमी कमेंट करून सांगूंक शकता. दुसरें रिएक्शन, मोस्ट बेजीक अमायन अमॉंग्स द फॉलोईंग. आतां हांगा दिवना एक्वियस मिडियम, बेजीक मिडियम कांय दिवना, म्हणजे आमकां कन्सिडर करपाक जाय की हो एक्वियस मिडियम म्हणून. सो मोस्ट बेजीक कोण आसता एक्वियस मिडियमान, सगळे मिथायल आनी मिथायल आसा. शुअरली हो तर न्हीत, बिकॉज दीस इज एरोमॅटीक अमायन C6H5NH2, हो तर न्हीत. सो हितून सगळ्यान मोस्ट बेजीक खंयची आसतली, सेकंडरी अमायन. सेकंडरी अमायन खंयची हितूंतली, सेकंडरी अमायन तुमी स्ट्रक्चर पळोवंक गेली जाल्यार सेकंडरी अमायन पळय ही. ओके, सो आमची फर्स्ट दीस इज प्रायमरी अमायन, ही प्रायमरी अमायन. दीस इज सेकंडरी अमायन, this is tertiary amine, and this is aromatic amine. Aromatic amine याद धरा. aromatic amine सदांच लिस्ट आसली. सो आन्सर कितें तुजो, हो CH3 twice NH. नेक्स्ट क्वेश्चन, एसिटामाइड टू मिथायल अमाइन. आता हो क्वेश्चन जरी तर आमी पयलीं केला, पूण हो मातसो तुमकां आयडेंटिफाय जावपाक जाय. ओके, पळय क्वेश्चन सेम बट विचारपाची पद्दत वेगळी. सो हांगा भुरगीं फसता. सो तुमकां सपोज खबर आहा एसिटा अमायड म्हटल्यार कितें, आनी मिथायल अमायन खूब जाणांक खबर आसता, पूण एसिटा अमायड खबर आसना. आतां एसिटा अमायड म्हटल्यार कितें, एसिटा अमायड म्हटल्यार हांव फर्स्ट सॉल्व करता हांगा आनी दाखयता. तुमचो आन्सर पयलींच मेळटलो. एसिटा अमायड म्हटल्यार ही CH3 C डबल बॉन्ड O NH2. दीस इज वॉट इथेन अमायड म्हणटा, नाल्यार एका एसिटा अमायड म्हणटा, एसिटा अमायड. ओके, एसिटा ग्रुप, लायक यू नो एसिटीक एसीड सगळ्यांक खबर आसता, CH3 COOH, हे एसिटीक एसीड. सो याद धरा एसिटा अमायड, दीस इज एसिड ग्रुप. एसिटा अमायड म्हटल्यार ओनली दीस OH इज रिप्लेस विथ वॉट NH2, ताका म्हणटा एसिटा अमायड. सपोज तुका हांगा दिस यू वॉन्ट टू कन्वर्ट इट टू वॉट मिथायल अमायन. सपोज मिथायल अमायन कन्वर्ट करपाक जाय म्हटल्यार तुमकां हो मदलो कार्बोनील काडपाक जाय. म्हणजे हे खंयचें रिएक्शन, हेच इम्पॉर्टंट नेम रिएक्शन कमेंट करा आनी सांगा. हांव हांगा आन्सर बरोवचो ना. तुमकां समज खबर ना, कळना जाल्यार तुमी म्हाका परत कमेंट करून विचारूंक शकता, वॉट इज दीस आन्सर. आय विल कमेंट अँड टेल यू वॉट इज द नेम ऑफ दीस आन्सर. बिकॉज असली रिएक्शन हांवें पयलीं सॉल्व केला. हांव आन्सर बरोवचो ना, बिकॉज आय वॉन्ट यू टू टेक पार्ट इन लर्निंग. एक्टीव लर्निंग तुमचें जावपाक जाय, त्या खातीर हांव हांगा आन्सर बरयना. कळना जाल्यार म्हाका सकयल्या नंबराचेर मेसेज करा डायरेक्ट, नाल्यार ह्या व्हिडिओचेरूच कमेंट करा, तुमकां हांव मागीर आन्सर थंय धाडटा. बेन्झीन टू डायझोनियम क्लोरायड. आतां बेन्झीन तुका डायझोनियम क्लोरायडान कन्वर्ट करपाक जाय. ओके, बेन्झीन डायझोनियम क्लोरायड टू फिनॉल, बेन्झीन डायअझोनियम सॉल्ट. कशें दिसता तें, अशें दिसता, N2 प्लस आनी Cl मायनस. दिस इज बेन्झीन डायअझोनियम सॉल्ट और क्लोरायड म्हणटा हेका. हे सपोज तुका हितून कितून कन्वर्ट करपाक जाय, फिनॉलान.
हे फिनॉलान कन्वर्ट करपाक जाय म्हटल्यार जस्ट एड वॉटर उदक घाल आनी मातशी हीट दी, मातशें गरम कर. हे बॉन्ड रावलात तुटपाक, हरशीं हे बॉन्ड डिफिकल्ट आसता तुटपाक, पूण जेन्ना डायझोनियम सॉल्ट आसता तेन्ना हे दीस इज व्हेरी इजी टू ब्रेक. सो हांगा तुमकां कितें मेळटलें, फिनॉल मेळटलें प्लस नायट्रोजन गॅस मेळटली प्लस HCl सुद्दां मेळटलें. So this is the main product which is asked, phenol, and this is that reaction you are expected to write for benzene diazonium chloride to phenol. Okay. तिसरे आहा aniline to sulfonalic acid. आता हे रिएक्शन aniline to sulfonalic acid straight reaction from the NCERT. कितें करा, aniline घेया, सगळ्यांक खबर आसा aniline म्हणजे कितें तें. aniline म्हटल्यार NH2 ग्रुप बेन्झिनाचेर कनेक्टेड आसता. दिस इज aniline. एनलिन हेजेर एक कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घाला. आतां पळय, ही आमची बेज, एनलिन म्हटल्यार आमची बेज आनी कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 म्हटल्यार एसीड. सो तुमकां हांगा कितें सॉल्ट मेळटलें. दीस इज अ सॉल्ट. एसीड आनी बेज जेन्ना रिएक्ट जाता, सिंपल फॉर्मुला 8th स्टँडर्डान शिकता आमी, तुमकां सॉल्ट मेळटा NH3 प्लस आनी HSO4 मायनस. परत आनी एकदां कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घाला, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 एड करा, तुमकां मेळटलें NH2 आनी SO3H. हेकाच म्हणटा सल्फेनिलीक एसीड. SO3H आनी एनालिन ग्रुप ऑर NH2 ग्रुप आसता तेका सल्फेनिलीक एसीड म्हणटा. समजालें? तुमकां हो व्हिडिओ पळोवन तुमचें दिसता तुमकां तुमचें प्रिपरेशन बरें जाता कशें? पळय, हांवें ऑब्जर्व केला खुबशे भुरगे म्हजो व्हिडिओ पळयता म्हटल्यार म्हाका वॉच टायम तसो येता. ओके, वॉच टायम आसा आनी सबस्क्रायब करिना, लायक करिना, शेअर करिना, म्हणून मातशें खंय तरी म्हटल्यार अशें दिसता की म्हणजे तुमी सबस्क्रायब केले जाल्यार म्हाका मातशें बरें पडटा. इट मोटिवेट्स मी टू मेक मोर कंटेंट फॉर यू आनी मोर व्हिडियोज फॉर यू. सो प्लीज सबस्क्रायब दोज हू आर वॉचिंग माय व्हिडिओ एंड हॅवंट सबस्क्रायब्ड एट. नेक्स्ट रिएक्शन हांगा विचारला, द कंपाऊंड दिला. कंपाऊंडाचें नांव जावन आसा बेन्झीन सल्फोनील क्लोरायड. बेन्झीन सल्फोनील क्लोरायड. कोण कमेंट करून सांगू शकता हेका दुसरें नांव कितें आसा? तुमी शिकल्यात आसतली अमायन आनी तुमी पयले फावट शिकना. सो हेजें नांव कितें आसतलें? हेका आमी कितें तरी म्हणटा. हेका म्हणटा आमी हिन्सबर्ग्स रिएजंट. ओके, हेजी स्पेशलिटी ह्या हिन्सबर्ग रिएजंटाची की दिस इज used to detect presence of प्रायमरी नाल्यार सेकंडरी नाल्यार टर्शरी अमायन. ओके, आतां हेंच्या मदीं रिएक्शन हांगा कितें दिला, ही प्रायमरी अमायन. यू सी हाव दीस इज प्रायमरी अमायन. प्रायमरी अमायन हांव अशें बरयता, CH3 CH2 नायट्रोजन हायड्रोजन आनी हायड्रोजन. हो नायट्रोजन आसा पळय हेका डायरेक्टली कनेक्टेड 1R ग्रुप और अल्कायल ग्रुप और डायरेक्टली 1 कार्बन आसा, ताका लागून हेका म्हणटा प्रायमरी अमायन. आतां प्रायमरी अमायना कडेन हिन्सबर्ग रिएजंट रिएक्ट जातात, जायना द टर्शरी अमायना कडेन, रायट. सिन्स दिस इज प्रायमरी अमायन द रिएक्शन जातलें. आतां रिएक्शन जाता कशें जाता, एक याद धरा की सदांच द लोन पेर आसतले जावं इलेक्ट्रॉन रीच आसतले ते सदांच डेफिशंटाक अटॅक करतले, म्हणजे थंयसर बॉन्ड फॉर्म करतले, रायट. आनी हे हांगा कनेक्ट केल्ल्या कारणान हो हांगा इलेक्ट्रॉन डेफिशंट, कित्याक इलेक्ट्रोनेगेटीव ऑक्सिजन आसा तुज्या हांगा ऑक्सिजन आहा आनी हांगा क्लोरीन आहा. सो तीन इलेक्ट्रोनेगेटीव एटम हांगा कनेक्टेड आसल्या कारणान हो सल्फर सामको पॉझिटीव जाता, पार्शली पॉझिटीव. त्या खातीर हो लोन पेर आसा तो हांगा वचून अटॅक म्हणजे बॉन्ड फॉर्म करता आनी हे Cl तुटता, रायट. हितून प्रॉडक्ट मेळटा पळय तो डायरेक्ट हांव प्रॉडक्ट हांगा बरयता. बाकीचे सगळे एज इट इज, हे डबल बॉन्डेड ऑक्सिजन सुद्दां एज इट इज आनी हांगा NH2, रायट. H2 म्हणजे हांव अशें बरयता हायड्रोजन आनी दीस इज CH2 आनी CH3.
हे डोनेशन केल्ल्या कारणान हांगा पॉझिटिव्ह चार्ज जाता. आतां पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोनेगेटिव्हाचेर आसप म्हटल्यार सामकें अनस्टेबल. याद धरा, सामकें अनस्टेबल. केन्नाच पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंटाचेर दवरूं नाका. पाप ते पाप. So the product form over here is this. This hydrogen will go and the product form means product Q is this. ओके, मी याद धरा हांगा ह्या रिएक्शनान सगळ्यान इम्पॉर्टंट कितें, हो बेन्झीन सल्फिनील क्लोरायड, ताका आमी हिन्सबर्ग रिएजंट सुद्दां म्हणटा. तो कोणा वांगडा रिएक्ट करता, प्रायमरी आनी सेकंडरी वांगडा करता आनी टर्शरी वांगडा तो रिएक्ट करिना. ओके, दीस इज यूज टू डिटेक्ट वॉट प्रायमरी, सेकंडरी आनी टर्शरी अमायन. मागीर सपोज तो सेकंडरी वांगडा करता जाल्यार तो कसो डिटेक्ट करतलो, अशें तुमचो क्वेश्चन आसतलो की सेकंडरी अमायना वांगडा रिएक्ट करता जाल्यार तो लायक प्रायमरी आनी सेकंडरी कशें डिफरन्शिएट जातलें. सो तो फुडें मागीर बेज बीन घालून पळयता, एसिडीक हायड्रोजन आसा, तो फुडें आनी एक स्टेप आसा. सो प्रायमरी आनी सेकंडरी ऑलवेज रिएक्ट्स विथ दीस हिन्सबर्ग रिएजंट. दॅट्स इट. म्हणजे तुमचो कंपाऊंड क्यू कोण जालो, हो तुमचो कंपाऊंड क्यू जालो.